स्पीकर सर, आज जे ऑर्डर बिझनेस ऑर्डर जी आसा तेजी डिमांड नंबर 64, 69 आणि 70 जे वोटिंगाक आसा हाऊसाच्या मुखार त्या डिमांडाक सपोर्ट करपाक आणि कट मोशन जे लिस्ट नंबर 2 प्रमाणे आसा ताका ऑपोज करपाक हांव उबो रावला. स्पीकर सर, खुबश्या सदस्यांनी थोडीशी आम्ही नाराजी म्हणचे ना पूण सजेशन खूब केले ह्या डिपार्टमेंटाक. पूण म्हाजो व्यू थोडोसो वेगळो आसा. हांव म्हणटलो की गव्हर्मेंटान जे स्टेप्स घेतल्या पॅडी फील्ड कल्टिवेशन इन्क्रीज करपाक एक एग्जाम्पल दितलो मुद्दाम करून. हांव फाटल्या एक 15 दिसांक आमी शिरवळ कुर्णा म्हणटा ते दावकोड हांगा धारबांदोड्या सावड्डे कॉन्स्टिट्युएन्सी 34 हेक्टर्स साधारण 3,40,000 स्क्वेअर मीटर लँड 115 फार्मरांनी मेळोन अंडर कम्युनिटी फार्मिंग ही जमीन लागवडी खरी हाडपाक प्रयत्न केल्या. म्हाका दिसता संपूर्ण गोंया भितर एक ही सगळ्यात मोठी एरिया आसतली आनी ही जमीन फाटल्या 5-6 वर्सांक कसपाची बंद नासलेली. रानटी जनावरां आनी फ्लडिंग जावन हांगा रोवपाक मेळनालें. हांव मुद्दाम करून ह्या हावजान अभिनंदन करतलो राज्याचे मुखेली माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, ताचे सहकारी मंत्री माननीय श्री रवी नाईक, ऑनरेबल एग्रीकल्चर मिनिस्टर, एग्रीकल्चर डायरेक्टर संदीप फळदेसाय, धारबांदोड्याचे पर्टिक्युलरली ZAO आमचे संतोष गांवकर आणि एग्रीकल्चर ऑफिसर कृष्णात कंस अलॉंग विथ देअर बाकीची टीम, ह्या सगळ्या लोकांनी स्पेशल एफर्ट्स घेवन धारबांदोड्या तालुक्याक ह्यो गोष्टी रिवायव करपाक प्रयत्न केल्ले आसा. आनीक 2 विलेजी आमच्या धारबांदोड्या तालुक्याक कुळे शिगांव पंचायतीक 2 ग्रुप आणि मोले पंचायतीक 1 ग्रुप फुडें येता ह्या कम्युनिटी फार्मिंग स्किमीचे अंडर कल्टिवेशन करपाक. हांव डिमांड करतलो माननीय मिनिस्टरा कडेन, सरकारा कडेन की MCO मेकॅनिकल कल्टिवेशन ऑफिस फक्त पेपराचेर न्हू, मेकॅनिकल कल्टिवेशन ऑफिस म्हळ्यार त्या खातीर जी लागणारी जी यंत्र सामुग्री आसा पळय न्ही ती दिवपाक जाय. नाजाल्यार फक्त ऑर्डर काडली आनी सोडली अशी ना. म्हाका याद जाता की फाटल्या 2 वर्सांक अशी एक ऑर्डर येयल्ली धारबांदोड्या करपाक. पूण तेका कशें आसा, तेका ट्रॅक्टर आनी तेका लागणारे जे मॅनपावर आसा तो जर दिलो जायत न्ही जाल्यार बरे पद्दतीन आमचे शेतकरी हें सगळें करपाक शकता. हांव डिमांड करतलो माननीय मंत्र्या कडेन की 2 ट्रॅक्टर आनी लागता तो स्टाफ ह्या मेकॅनिकल कल्टिवेशन ऑफिसाक धारबांदोड्याच्या प्रोवायड करचो. त्याच प्रमाणे आमचे काले हांगा एक एग्रीकल्चरल फार्म आसा आनी हें सांगे तालुक्याक पडटा. पूण तुमकां कळटलें सगळ्यांक की खंय कोणी गेले जायत न्ही भाटांनी जाल्यार हे भाट ओस पडलेले आसा मरे म्हणटा आमी. म्हाका याद जाता की हे जे फार्म आसा कालेचे हे भयंकर व्हडले फार्म खूब एरियेची, हे रिवायव करपाची आनी हे सामके बरे पद्दतीन चलोवपाची अत्यंत गरज आसा. म्हाका दिसता ते पयलीं 150 वयर लोक असले कामाक, आज म्हाका दिसता 45 लोक ना. म्हणजे कशा पद्दतीन तेजी हें जाल्ली आसतली परिस्थिती ती तुमी इमॅजीन करा. तर सभापती महोदय, एक विशय हांव मुद्दाम करून मांडटलो हांगा आनी डिमांड करतलो ह्या विशयाचेर की जे लिमिट्स पळय आसा न्ही आमचे स्किमी आसा त्यो कम्युनिटी फार्मिंग स्किमी, हे लिमीट रिवायव करपाची गरज आसा. म्हाका दिसता कॉस्ट जो आसा तो पर हेक्टर 2.5 lakhs पर हेक्टर आसा पळय न्ही तो 3 लाख रुपये जर केलो जायत पर हेक्टर जाल्यार थोडीशी थाकाय मेळटली शेतकऱ्याक. आनी हेजेर बारीक लक्ष दवरपाची गरज आसा. कारण कितें की GSR रेटी ज्यो पळय आसा न्ही ते 3-3 वर्सां कितें आसा की ते रिवायव जाल्ले आसना. आनी आतां स्टिलाचे प्रायस आसा ते कशें आसा, स्टिलाचे प्रायस एकदम वाडत आसता आनी त्या खातीर जी सबसिडी दिल्ली आसा सरकारान ती सबसिडी सुद्दां समज 90% जर सबसिडी दिल्या आमच्या फेन्सिंगाक जाल्यार एक्चुअल तेजो वॅल्यू जर जालो जायत आयच्या प्रेजेंट मार्केटा प्रमाणे तो 60% जाता. त्या खातीर हांव मागतलो की फेन्सिंग करपाक लागून पयले वर्साक ही सबसिडी 100% जर दिली जायत जाल्यार थोडेशा शेतकऱ्यांक भितर कॉन्फिडन्स वाडटलो आनी शेतकरी फुडें सरतले. त्याच प्रमाणे एक विशय आसा म्हाज्या तकलेन जो सांगता हांव मुद्दाम करून तुमकां कळपा लागून की
शेतकरी फाटी केन्ना सरता की ताका लागणारे ज्यो सगळे इन्फ्रास्ट्रक्चर ताका लागणारे फाल्यां सकाळी जेन्ना पळय ते शेतां येवपाचें उदक जाय तें उदक सुद्दां जर टायमार जर मेळ्ळें जायत न्ही जाल्यार तो कशें आसा की तो बरो उमेदीन ते शेत करूं शकता. परत एकदां हांव सगळ्या ह्या डिपार्टमेंटाचे जे लोक काम करता तेंचे अभिनंदन करतलो कित्याक एक ही बरी सुरवात आनी बरो एफर्ट्स तरी घेवन ही सुरवात केल्ली आसा आमच्या धारवाड्याक तरी. एक्चुअली तुमकां खबर आसतली स्पिकर सर की धारवाड्याचें नांव येनालें अशेंच की तालुकोजान आज 12-13 वर्सां जालीं पावसाची जी नोंद आसा न्ही ती करीत नासलेली. हांव ह्याच सभेन विधानसभेन 1-2 फावटी उलयलो. हांव ताका धन्यवाद दिता बाकी सगळ्या डिपार्टमेंटाक मी की आतां सुरवात केली. आतां कळटा सगळ्याक की हायस्ट पावस हो धारवाड्याक पडटा म्हणून. तर अशा पद्दतीची जर समज जर थोडे सामके लक्ष दिले जायत आनी योग्य पद्दतीन ताचो वापर जर आमी केलो जायत न्ही जाल्यार म्हाका दिसता लोकांक खूब हेजो बेनिफीट जातलो. एक बारीक विशय हांव दुसरो घेतलो चड वेळ उलोवचो ना. शुगर फॅक्टरीचो विशय. शुगर फॅक्टरी आतां रिसंटली आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन आसा. ह्या शुगर फॅक्टरीचो विशय जो आसा तो माननीय मुख्यमंत्र्याकय आमी विनंती केल्ली आसा आनी ह्या हावजाच्या मार्फतय हांव विनंती करता की शुगर फॅक्टरी जाता तितले बेगीन चालू जावपाक लागून प्रयत्न करचे. ह्या शुगर फॅक्टरीचो विशय मुद्दाम करून मांडटा हांव स्पिकर सर. हांगा परमनंट एम्प्लॉई जे पळय आसा पळय न्ही ते 88 एम्प्लॉईज आसा परमनंट. आनी परत परत आमी मुख्यमंत्र्या कडेन वचून तांकां कितें करताले त्याच प्रमाणे कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई 74 आसा. म्हणजे टोटल स्ट्रेंथ जी पळय त्या शुगर फॅक्टरीच्या लोकांची जी आसा ती 162 आसा. आनी तुमी जर बारीक जर पळयलें जायत न्ही की सादारण 50 वर्सां वयाचे लोक जे पळय आसा पळय न्ही ते हितूंतले 90 लोक आसा आनी 72 लोक आसा ते बिलो 50 आसा. ह्या लोकांक ती शुगर फॅक्टरी चालू करून तांकां थंय सांबाळून घेवपाची अत्यंत गरज आसा. हे लोक जास्तीत जास्त करून आमचे त्या धारबांदोड्या तालुक्याचेच आसा. तर हांव मुद्दाम करून हे करतलो माननीय मंत्र्याक विनंती करतलो की बेगिनात बेगीन ही शुगर फॅक्टरी चालू करून ऊस जर उत्पादन सुरू केलें जायत जाल्यार तो शेतकरी जो आसा ऊस उत्पादन करपी तोवूय सुखी जातलो. हांव स्पिकर सर तुमकां तुमी म्हाका संदी दिली उलोवपाक त्या खातीर चड आनी चड देव बरें करूं म्हणटा.